हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे सुरेश आणि आज मला एक गोदडीची ऑर्डर आलेली आहे. त्याच्यामध्ये 10 साड्या आहेत. तर अशा पद्धतीने कस्टमरने मला दिलेलं आहे. तर ह्याची मी एक गोदडी भरणार आहे आणि गोदडी भरल्याचा व्हिडिओ मी आता बनवत आहे. तर चला बघूयात कस्टमरने किती साड्या दिलेल्या आहेत. तर बघूयात कस्टमरनी किती साड्या दिलेल्या आहेत त्या. एक साडी, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, बघा फ्रेंड्स, हे 9 साड्या दिलेल्या आहेत कस्टमरनी आणि बाकी इकडे जे आहेत ते अस्तर दिलेले आहेत. काही अस्तर आहेत आणि काही पीस आहेत. तर बघा फ्रेंड्स, इथं हे 9 साड्या आहेत आणि हे ब्लाऊजचे पीस दिलेले आहेत. म्हणजे ह्याचा एक पदर आपल्याला बनवायचा आहे जो की सगळ्यात वर राहील आणि ही हिरवी साडी वर लावायची. ही हिरवी साडी वर लावायची आहे. हिचा एक पदर वर होईल आणि ही जोडून ह्याचा एक पदर वर घ्यायचा आहे आपल्याला. बाकीचे जे 8 साड्या आहेत ते गोदडीच्या आतमध्ये राहील. तर चला मग मी आता जोडून घेतो आणि गोदडी कशी भरायची हे तुम्हाला मी कशी गोदडी भरतो हे तुम्हाला मी सांगतो. तर मित्रांनो, ही साडी आपण डबल फोल्ड करायची आहे. डबल फोल्ड करून 2-2 साड्या जोडायच्या. अजून एक साडी घ्यायची, ही पण डबल फोल्ड करायची.
पद्धतीने साडी जोडून घ्यायची, दोन्ही पण डबल फोल्ड करून खाली एक साडी वर एक साडी अशी मध्ये टीप मारून द्यायची. याप्रमाणे आपल्याला बाकीच्या साड्या पण जोडून घ्यायच्यात. तर मित्रांनो, हे जे आतमध्ये साड्या टाकणार आहेत आपण, त्या जोडून घेतलेल्या आहेत. हे बघा, हे असे पदर बनवायचे डबल फोल्डवाले. सिंगल फोल्ड पदर पण बनवता येतो. एका साडीला फोल्ड करून मध्ये टिप मारलेली आहे. याच्यामध्ये 2 साड्या जोडल्यात. ही लाल साडी आहे, ही निळी साडी आहे. डबल फोल्ड असं फोल्ड करून असं जोडून घ्यायचे. या साड्या सगळ्या आतमध्ये टाकणार आहेत. ही साडी मी बाहेरून लावणार आहे. ही सिंगल फोल्ड आहे. ही साडी मी बाहेरून लावणार आहे आणि ही पण साडी बाहेरून लावून, ही पण बाहेरून लावणार आहे. एक मीटरचे कापड होते, त्याला आपण जोडून घेतलंय. सगळं जोडून ह्याला आपण आता बाहेरून लावणार आहे. म्हणजे टोटल पदर ह्याच्यामध्ये झाले 10 पदर झालेत. 8 पदर आतमध्ये, 2 पदर बाहेर असे. तर आता आपण भरून घेऊ गोधडी. तर मित्रांनो, जोडून झाल्यानंतर आता आपण गोधडी भरणार आहे. फोटो
हे पहा मित्रांनो, असं आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता आपले हे किती 10 पदर झालेत. हा वरचा पदर आहे, ह्याच्या आतमध्ये 9 पदर आहेत, 8 पदर आहेत आणि शेवट खाली हा एक पदर. असे हे 10 पदर झालेत. आता असे 10 पदर आपल्याला शिलाई मारून घ्यायची पूर्ण. आडवी उभी एक शिलाई मारायची आणि आडवी एक शिलाई मारायची. तर चला आपण शिलाई मारून घेऊ. हे देखीए फ्रेंड्स, एक साईडची मी शिलाई मारलेली आहे पूर्ण. आता दुसरी साईड मारूयात आपण, आडवी साईड. हे बघा मित्रांनो, ही आडवी साईड आहे. ही उभी साईड मी पहिली मारली, आता ही आडवी साईड मारणार आहे. हे बघा मित्रांनो, आडवी शिलाई मारून झालेली आहे. ही उभी शिलाई होती, ही आडवी शिलाई. आता आपण टिपं पण आडव्या शिलाईनीच मारणार आहोत. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. हे अशा पद्धतीने आम्ही गोधडी भरतो. ह्याचा स्टिचिंग व्हिडिओ मी पुढल्या पार्टमध्ये टाकेन.